महिनाभर भगवान शिवाची पूजा केली जाते. या काळात लोक भगवान शिवाची पूजा करतात. हिंदू धर्मात श्रावणाला स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. या संपूर्ण महिन्यात बहुतेक लोक सोमवारी उपवास करतात. बरेच लोक या शुभ महिन्यात उपवास करतात, ज्यामध्ये लोक थोड्या काळासाठी जेवत नाहीत, त्यांचे अन्न सेवन मर्यादित करतात. तर ज्यांना उपवास करायचा आहे त्यांच्यासाठी उपवास करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा दिवसभर हायड्रेटेड राहणे खूप महत्त्वाचे. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा खरं तर आपण निर्जलीकरण करतो. निर्जलीकरणामुळे व्यक्ती आळशी आणि सुस्त वाटते, त्यामुळे अडचणी आणखी वाढू शकतात. म्हणूनच उपवासात लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक प्यायला ठेवा. यासोबत इलेक्ट्रोलाइट पावडरही वापरता येते. उपवासामध्ये खाल्लेले सुपरफूड बकव्हीट, राजगिरा, बटाटे, रताळे इत्यादी सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की यापैकी बहुतेक उष्णता संवेदनशील असतात, म्हणजे उच्च तापमानावर स्वयंपाक केल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे मुख्य म्हणजे भाज्या डीप फ्राय करणे टाळावे. बेकिंग, भाजणे किंवा ग्रिलिंग यांसारख्या विविध स्वयंपाक पद्धती वापरा. मित्रांनो, तुम्हीही श्रावण महिन्यात उपवास करणार असाल तर या गोष्टींची काळजी जरूर घ्या. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. उपवास, आरोग्य, विज्ञान आणि फायदे. उपवास केल्याने वजन कमी होणे, रक्तातील साखरेचे नियंत्रण आणि कर्करोग आणि न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर यांसारखे वैद्यकीय परिस्थितीपासून संरक्षण यासह अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. लोकप्रियतेत अलीकडची वाढ असूनही उपवास ही एक प्रथा आहे जी शतकानुशतके जुनी आहे आणि अनेक संस्कृती आणि धर्मांमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावते. ठराविक कालावधीसाठी सर्व किंवा काही पदार्थ किंवा पेय वर्ज्य म्हणून परिभाषित उपवास करण्याचे बरेच वेगवेगळे मार्ग आहेत. साधारणपणे बहुतेक उपवास 24 किंवा 72 तासात केले जातात. दुसरीकडे अधूनमधून उपवासामध्ये काही तासांपासून काही दिवसांपर्यंत एका वेळी खाणे आणि उपवास दरम्यान सायकल चालवणे समाविष्ट असते. उपवासामुळे वजन कमी होणे आणि मेंदूचे चांगले कार्य यासारखे आरोग्य फायदे होऊ शकतात. मित्रांनो, श्रावण महिन्याची माहिती तुम्हाला कशी वाटली ते जरूर कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.